अनेकांना सतत सर्दी असते. सर्दी पडशावरचं घरगुती झटपट होणारं असं एक औषध आज आपण तयार करतोय, ते म्हणजे अमृतधारा. मोजून 2 मिनिटांची कृती आहे. यासाठी फक्त 3च गोष्टी लागतात: ओवा फूल, पुदिना फूल म्हणजेच मेंथॉल किंवा अस्मंतारा आणि भीमसेनी कापूर. या तिन्ही गोष्टी समप्रमाणात घेऊन एका काचेच्या बरणीत एकत्र करायच्या. हे सगळं ढवळून बरणी बंद करायची. थोड्या वेळाने हे घटक पदार्थ एकमेकात मिसळून आपोआपच एक लिक्विड तयार होतं आणि ते म्हणजे अमृतधारा. भोजन कुतूहलम आणि वेल केअर नॅचरल्स यांचं नसायू इन्हेलर प्रस्तुत घरगुती औषधं दाखवणारी एक नवी सिरीज आम्ही घेऊन येतोय. नक्की बघा आणि तुमच्याकडे अशी साधी सोपी झटपट होणारी काही औषधं असतील ना, तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. 3 प्रकारचे क्रिस्टल्स नुसते एकत्र केले की हे लिक्विड तयार होतं. इंटरेस्टिंग आहे ना. याचं नाव आहे अमृतधारा. हे जे औषध आहे ना, हे खूप व्हर्सटाईल आहे. म्हणजे तुम्ही 2 थेंब रुमालावर ठेवून नुसतं ते हुंगलं तरी दम लागणं कमी होतं किंवा सर्दी कमी होतं, डोकं दुखणं कमी होतं. 2 थेंब पाण्यात, गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घेतली तर सगळ्या सायनस एकदम मोकळ्या होतात, कफ सगळा सुटतो. त्यानंतर अजून याचे 2 थेंब गुडघ्याला वगैरे चोळले ना, तर ते दुखत असेल तर ते वेदना कमी होतात. गुडघे दुखतस, कंबर दुखत असतील, असं कुठेही तुम्ही ते वापरू शकता. आणि पोटात मुरडा येतोय किंवा दुखतोय पोट असं वाटलं तर त्याचे 2 थेंब गरम पाण्यात टाकून तेही तुम्ही प्यायलं तरी त्याचा खूप छान लाभ होतो. हे औषध तुम्ही नक्की घरी करून बघा.